नमस्कार. आपलं सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. आज मी तुमच्यासमोर ज्या महामानवाबद्दल, ज्या वीर जवानाबद्दल, जी त्यांच्या जीवन प्रवासाबद्दल माहिती सांगणार आहे. त्यांचं कष्टमय काट्याचं जीवन आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे. कृपया सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी ज्या महामानवाबद्दल तुम्हाला आज सांगणार आहे किंवा जे खरेखुरे शहीद आहेत त्या शहीदाबद्दल तुम्हाला सांगणार आहे. त्या शहीदांचं नाव आहे वीर जवान शहीद भगतसिंग. त्याचबरोबर त्यांचे साथीदार सुखदेव राजगुरू, लाला लजपत राय अशा असंख्य वीर जवानांसोबत जे शहीद घडले आणि ज्यांचं नाव आजही आपल्या तोंडासमोर, आपल्या चेहऱ्यासमोर, आपल्या डोळ्यासमोर तरुणाईच्या काळजावर कोरलेलं आहे, ते खरे वीर शहीद भगतसिंग यांच्याबद्दल. दोन ओळीच्या उक्तीप्रमाणे शहीद भगतसिंगांचं आयुष्य आपण बघितलं तर खरंच खूप वेदनादायी होतं. त्या दोन ओळी म्हणजे तोडा शृंखला तोडा पिंजरा, तोडा शृंखला तोडा पिंजरा, मारा भरारी गगनाची, गुलामीच्या सौख्यवरती नका भरोसा ठेवू. या उक्तीप्रमाणे शहीद भगतसिंगांचं जीवन हे सर्व साखळदंड तोडून नवीन उंच भरारी मारण्यासाठी तत्पर असलेले वीर जवान म्हणजे शहीद भगतसिंग. त्या भगतसिंगांचा जन्म झाला तो 28 सप्टेंबर 1907 रोजी सध्याच्या पाकिस्तान येथे स्थित असलेल्या फैसलाबाद या शहरामध्ये, पंजाबच्या प्रांतामध्ये, त्यावेळच्या लालपूर जिल्ह्यामध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव विद्यावती चंद्र असे असून त्यांच्या वडिलांचे नाव किसन सिंग होते. त्यांच्या काकांचे नाव हे करतार सिंग होते. आणि त्याचबरोबर त्यांचा ज्यावेळेस जन्म झाला त्यावेळेस त्यांचे वडील आणि त्यांचे काका म्हणजे किशन सिंग आणि करतार सिंग हे दोघं ज्यावेळेस शहीद भगतसिंगांचा जन्म झाला त्यावेळेस त्यांची नेमकीच जेलमधून सुटका होऊन ते गद्दर पार्टीमध्ये, या पार्टीमध्ये ते सदस्य म्हणून काम करत होते. भगतसिंगांचा जन्म झाला, थोडे ते मोठे झाले. मोठे होत असताना त्यांना शाळेची जाणीव झाली. त्यांना शाळेमध्ये टाकावं असं त्यांच्या आईवडिलांना, आजोबांना, सर्वांना वाटू लागलं. पण शीख मुलांसारखे त्यांना त्यांच्या ज्या हायस्कूलमध्ये, जे खालचं हायस्कूल होतं त्यामध्ये त्यांना धाडण्यात आलं नाही किंवा ते गेले नाहीत. त्या पाठीमागचं कारण हेच की त्यांच्या आजोबांना ही कोणतीही ब्रिटिशांची असलेली निष्ठा कोणत्याही प्रकारे मंजूर होत नव्हती आणि मंजूर नव्हतीही ती आयुष्यभर. आणि त्याचप्रमाणे त्यांचाच वारसा घेऊन शहीद भगतसिंग पुढे लढले आणि आपल्या तरुणाईमध्ये अजरामर आजतागत आहेत. त्यानंतरची घटना म्हणजे वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी त्यांनी जालियनवाला बाग हत्याकांड जेथे घडलं तेथे त्यांनी ती जागा बघितली आणि बघतो तर काय, त्यांचा राग एकदम वाढला, रागाचा पारा वाढला आणि त्यांचा राग इतका निर्माण झाला की त्यांनी वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी ते गुरुद्वारा या आंदोलनामध्ये जे लोक ठार मारले होते, त्या ठार मारलेल्या लोकांच्या विरोधात जे आंदोलन झालं होतं त्या लोकांना ठार मारण्याविरुद्ध आंदोलनात ते सहभागी झाले. आणि एवढेच नव्हे की ते एक खरेखुरे जिज्ञासू बालक, एक व्यक्ती म्हणून आपल्यासमोर उभे ठाकले. तेजस्वी ब्रिटिशांशी लढण्यासाठी त्यांनी मनामध्ये खुणगाट बांधली होती. जसे की आज आपण बघतो की आपल्या शेतामध्ये आणि विविध भागामध्ये आपण जसे आंब्याच्या किंवा सीताफळाच्या झाडाची लागवड करतो, जेणेकरून आंब्याच्या झाडाला आंबे येतील आणि ते आपण खाऊ, सीताफळाच्या झाडाला सीताफळे येतील आणि आपण त्या प्रकारे असंख्य सीताफळं घेण्याचा प्रयत्न करू. त्याचप्रमाणे शहीद भगतसिंगांच्या मनामध्ये त्यावेळची वृत्ती अशी होती की आपण आता आपल्या शेतामध्ये बंदुकीची लागवड करायला पाहिजे. आणि त्या बंदुकीची लागवड केल्यानंतर काही महिन्यानंतर, काही दिवसानंतर किंवा काही वर्षानंतर त्या बंदुकीच्या झाडाला बंदुका येतील आणि त्या बंदुका घेऊन आपण आपल्या विरोधकांसाठी म्हणजेच ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी आपण एक सक्षम नेतृत्व बनू, असं त्यांचा एक आदर्श होता. त्यांना ते मनाभावातून असं वाटत होतं. त्यांचे ते ही
जी दाखला मी तुम्हाला समोर देतोय, हा त्यांच्या पूर्व आयुष्यातील दाखला आपल्याला भेटतो. विविध ठिकाणातून तो आपण जाणून घ्यायला हवा. ते एक उत्कृष्ट वाचक होते, मेहनती विद्यार्थी होते. त्यांचं शिक्षण जर बघितलं तर आपण त्यांचं शिक्षण हे दयानंद अँग्लो वैदिक हायस्कूलमध्ये झालं होतं. आणि ते शिक्षण चालू असतानाच त्यांनी विविध विचारसरणीवर अभ्यास केला. विविध क्षेत्रावरती त्यांनी पत्रकार म्हणून काम केलं. एवढं चालू असताना त्यांच्या ज्या शालेय वयात त्यांनी विचारसरणीवर शालेय वयातच ज्यावेळेस त्यांच्या शाळेमध्ये असे शिकवत होते, विविध धर्माविषयी समाजाविषयी ज्यावेळेस सांगत होते, त्यावेळेस ते त्या धर्माचा जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाला प्रतिप्रश्न करण्यामध्ये ते मशगूल असायचे. आणि त्यावरूनच त्यांचा जो धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन होता तो विकसित होत गेला. आणि म्हणून त्यांनी पुढे चालून मी नास्तिक का आहे हा ग्रंथ लिहिला जेलमध्ये असताना. असं चालत असताना त्यांनी वयाच्या अवघ्या 1923मध्ये नॅशनल कॉलेज येथे सिंग हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन यामध्ये ते सामील झाले, म्हणजेच HRA यामध्ये ते सामील झाले. आणि त्यानंतर बघितलं की ती एक क्रांतिकारी संघटना होती, ज्यामध्ये क्रांतिकारक कशा प्रकारे घडवले जातात, त्यांचा पुढील शिक्षण कशा प्रकारे होत असतं ते आपण बघितलं. अशी ती एक क्रांतिकारी संघटना होती HRA. आणि त्यामध्ये ते विविध ठिकाणावर सामील झाले, ते कॉलेजच्या वयामध्ये जीवनामध्ये चालू असताना. पुढे आपण त्यांची वाटचाल बघितली की त्यांचे शैक्षणिक प्रवास हा कधीही सोपा नव्हता. विविध कारणांनी तो कठीण होऊन कठीण बनत गेला. असं चालू असतानाच 1920मध्ये जेव्हा महात्मा गांधीजींनी सुरू केलेली जी असहकार चळवळ होती, त्यामध्ये ते त्या चळवळीला मध्ये सहभागी होण्यासाठी जे गेले होते, त्यावेळेस त्यांनी शाळा बंदची हाक दिली आणि शाळा बंदसुद्धा केल्या होत्या. आणि त्यानंतरची जी घटना घडली, जी आपण आज तागात वाचतो इतिहासातून, ती चौरी चौरा ही घटना, त्या घटनेला जे हिंसक वातावरण लाभलं, जी घटना झाली, त्यावरून त्यांची खूपच निराशा झाली. आणि ती निराशा बघता बघता इतकी उदयास आली की ते एक जहालवादी आक्रमक क्रांतिकारक म्हणून पुढे ओळखले जाऊ लागले. एवढेच नव्हे तर 1928मध्ये त्यांनी सायमन कमिशनच्या विरोधात जो मोर्चा काढला, त्या मोर्चाच्या विरोधात जेव्हा ब्रिटिशांनी त्यांच्या ज्या मोर्चातील सहकाऱ्यांवर त्यांच्यावर लाठीचार्ज केला, आणि त्या लाठीचार्जच्या वेळेस त्यांचे जे समर्थक होते किंवा त्यांचे सहकारी, त्यांचं नाव म्हणजे लाला लजपत राय यांची हत्या झाली. आणि ती हत्या झाल्यानंतर शहीद भगतसिंगांना ते एवढं लागलं, फक्त शहीद भगतसिंगच नव्हे तर त्यांच्यासोबत असणारे त्यांच्याच प्रकारे जहालमतवादी क्रांतिकारक जे भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांनी आपले सहकारी लाला लजपतराय यांची हत्या झाली. म्हणून मग त्यांनी काय केलं की आता आपण न थांबता आपणही खुनाचा बदला खुनाने घ्यायला हवा, या विचारातून त्यांनी त्यांचा बदला म्हणून जेम्स ए स्कॉट यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. पण ज्यावेळेस त्यांना मारण्यासाठी ते समोर आले, हत्यार घेऊन समोर आले, पण त्यांना जेम्स ए स्कॉट हे न भेटता त्यांच्या हातातून चुकीची ओळख झाल्यामुळे जॉन्स पी सॉन्डर्स यांची हत्या झाली. आणि त्या हत्या झाल्यानंतर त्या अटकेपासून वाचण्यासाठी त्यांनी विविध वेश बदलून, वेश धारण करून ते पळून गेले, कलकत्ता इथे गेले. आणि कलकत्त्याला गेल्यानंतर ते तिथून आल्यानंतर काही वर्ष तिथे थांबले. आणि 1929मध्ये ज्यावेळेस ते रिटर्न आले, त्यावेळेस त्यांनी ब्रिटिशांची जी संसद होती दिल्लीमध्ये, त्या ठिकाणी त्यांनी 2 बॉम्ब फेकले. आणि जाणून बुजून मुद्दामहून पुढच्या वेळेस म्हणजे दुसऱ्या वेळेस त्यांनी जे बॉम्ब फेकले त्यावेळेस पळून न जाता त्याने तिथेच थांबून त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एक क्रांतीचा नारा दिला आणि सॉन्डरची हत्या त्या ठिकाणी झाली. त्यानंतर ते धरले गेले. आणि त्यानंतर मग बघता बघता त्यांना ते धरल्यानंतर त्यांचा जेल झाला. अशा विविध घटना घडल्या आणि त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. अखेर शेवटी 23 मार्च 1931 रोजी त्यांना अवघ्या 23व्या वर्षी फासावर जावं लागलं. ज्यावेळेस त्यांना फासावर नेण्यासाठी जे प्रशासकीय अधिकारी आले आणि त्यांना म्हणाले की चला आता तुमच्या फाशीची वेळ झालेली आहे, त्यावेळेस शहीद भगतसिंग हे एक चरित्र वाचत होते. ते चरित्र म्हणजे लेनिनचं चरित्र ते त्यावेळेस वाचत होते. आणि प्रशासकीय अधिकारी त्यांना म्हणाले की भगतसिंग, तुमची फाशीची वेळ झाली आहे, आता तुम्ही चला आमच्यासोबत, फाशीची वेळ झालेली आहे. त्यावेळेस भगतसिंग त्यांना म्हणाले की जरा थांबा, काही वेळ मला द्या, मी एक चरित्र वाचत आहे, म्हणजेच एक क्रांतिकारक दुसऱ्या क्रांतिकारकाला भेटण्यामध्ये सध्या व्यस्त आहे, त्यामुळे तुम्ही काही वेळ थांबा.
आणि त्यानंतर तो प्रशासकीय अधिकारी थांबला. काही वेळानंतर त्यांनी ते लेनिनचे संपूर्ण चरित्र वाचल्यानंतर त्यांनी पुस्तक अलगद बंद केले आणि त्यानंतर ते उठले, आपल्या सहकाऱ्यांना बोलले की चला आता आपली वेळ झालेली आहे. त्यावेळेस त्यांनी ते लेनिनचे चरित्र हवेत उंचावून म्हणाले की चला आता एक क्रांतिकारक दुसऱ्या क्रांतिकारकाला भेटून झालेला आहे. आता एक क्रांतिकारक आपल्या जे शिक्षा झालेली आहे त्यासाठी मोकळा झालेला आहे. त्यानंतर त्यांनी ते हवेत उंचावलं, त्यांच्या साथीदारासोबत त्यांनी हातात हात घेतले आणि हसत हसत ते फासाच्या दोरापर्यंत गेले. पण आपण बघतो की आजच्या जीवनामध्ये आपल्याला साधी ठेच जरी लागली तर काय होतं, पण त्याच्यासमोर साक्षात मृत्यू उभा होता आणि तो मृत्यू उभा असताना त्यांनी कोणत्याही प्रकारचे डगमगले नाहीत आणि त्यानंतर त्यांनी ती फाशीची दोरी होती ती आपल्या हातामध्ये घेतली, सहकाऱ्यांच्या हातात हात घेतले आणि त्या फाशीच्या दोरीचे चुंबन घेऊन त्यांनी गळ्यामध्ये टाकले आणि शेवटी एकच नारा दिला, इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद, साम्राज्यवाद मुर्दाबाद, साम्राज्यवाद मुर्दाबाद. अशा प्रकारे भगतसिंग मी आपल्यासमोर ठेवण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. आपण सर्व व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद. असाच प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.